ऐकणाऱ्यांना माझा प्रणाम. मुसाशीला पहिलं युद्ध 13व्या वर्षांच्या वयात लढावं लागलं. त्याआधी तलवारबाजी शिकण्यासाठी त्याने 8 वर्षांच्या वयात घर सोडलं होतं. नंतर तो समुराई झाला आणि अनेक युद्ध लढला. मग 15 वर्षांच्या वयात स्वतःला महान योद्धा सिद्ध करण्यासाठी तो देशभर एकटाच प्रवासाला निघाला. त्यानंतर सुमारे 5 वर्षांसाठी तो जगापासून दूर गेला आणि एकटाच पर्वतांमध्ये सराव करत राहिला. मग परत येऊन त्याने अनेक युद्ध जिंकली. पण आता त्याचं मन रक्तपाताने भरून गेलं होतं आणि आयुष्याच्या शेवटाच्या 6 महिन्यात तो दूर पर्वतातील एका गुहेत राहायला निघून गेला आणि तिथे अनेक महिन्यांपर्यंत साधना केली. मृत्यूच्या एका आठवड्याआधी त्याने आपल्या शिष्यांसाठी 21 तत्व लिहिली आणि त्यांना डोकोडो असं नाव दिलं, ज्याचा अर्थ आहे एकट्याने चालण्याचा मार्ग. त्याने आयुष्यभर जे काही शिकलं ते या 21 तत्वांमध्ये रूपांतरित केलं. आपण त्यातील काही तत्वांचा इथे विश्लेषण करणार आहोत. सर्वात आधी मुसाशी म्हणतो की आयुष्यभर इच्छांपासून दूर राहा. बी डिटॅच्ड फ्रॉम डिझायर्स. या तत्वात 2 गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. पहिली म्हणजे भ्रम आणि इच्छा. आपण लहान असताना नवीन कलर बॉक्स पाहून आपल्याला वाटायचं की हा 24 रंगांचा सेट आपल्याला मिळाला तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. मग जसं वय वाढतं तशी इच्छा बदलते. नवी सायकल पाहून वाटायचं की हीच हवी, ती चालवताना सगळे मित्र आपल्या मागे येतील. आज जेव्हा आपल्याला कमतरता किंवा रिक्तपणा वाटतो तेव्हा वाटतं की स्पोर्ट्स कार, मोठं घर किंवा भरपूर पैसा मिळाला तर हा रिकामेपणा भरून निघेल. पण असं होत नाही. जेव्हा आपण एखाद्या भौतिक वस्तूची किंवा व्यक्तीची इच्छा करतो तेव्हा आपण आपल्या आनंदावर अट घालतो की ती गोष्ट मिळाल्यावरच आपण आनंदी होऊ आणि त्यामुळे आपण वर्तमान क्षण गमावतो. मुसाशी आपल्या दुसऱ्या पुस्तकात सांगतो की तुमच्या बाहेर काहीही नाही जे तुम्हाला अधिक चांगलं, शक्तिशाली, श्रीमंत किंवा बुद्धिमान बनवू शकतं. सगळं तुमच्या आतच आहे. त्यामुळे स्वतः बाहेर काहीही शोधू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतीही इच्छा ठेवू नये. पूर्णपणे इच्छारहित राहणं सर्वांसाठी शक्य नाही. पण तुम्ही तुमच्या इच्छा एका निवडक ध्येयावर केंद्रित करू शकता. असं ध्येय जे तुमच्यासाठी भीतीपेक्षा मोठं आहे. एक असं ध्येय म्हणजे एकाग्रता, जी इतर सगळ्या इच्छा जाळून टाकते आणि शेवटी स्वतःही शांत होते. आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात मुसाशीची एकच इच्छा होती, ती म्हणजे महानतम समुराय किंवा तलवारबाज होण्याची. या एकाच इच्छेशिवाय त्याला दुसरं काहीही नको होतं. पुढे जसा तो मोठा झाला तसं त्याने प्रसिद्धीपासूनही अंतर ठेवलं आणि आपली सगळी ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित केली. दुसऱ्या तत्वात मुसाशी सांगतो, कधीही वियोगाचं दुःख करू नका. नेव्हर लेट युअरसेल्फ बी सॅडन्ड बाय सेपरेशन. आपल्या शिष्यांना तो सांगतो की माणसाने मृत्यूवर ध्यान करायला हवं, ज्यामुळे त्याची भीती पूर्णपणे नाहीशी होते. बौद्ध धर्मात याला मरणसती म्हणतात. अनेक संस्कृतींमध्ये मृत्यू हा एका सुंदर प्रवासाच्या शेवटचा उत्सव मानला जातो. मुसाशी म्हणतो की वियोग आपल्याला वास्तव आणि जगाची एकता समजवतो. या जगात शरीरापासून मोबाईलपर्यंत, झाडांपासून पर्वतांपर्यंत सगळं एका दिशेने चाललं आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट निश्चित आहे. एक शरीर नष्ट होतं आणि दुसरं निर्माण होतं. पानं जमिनीत कुजतात आणि त्यातून नवीन जीवन जन्माला येतं. जोपर्यंत आपण वियोगाला घाबरत राहतो तोपर्यंत आपण या सत्याला स्वीकारू शकत नाही. ब्रेकअप नंतर दुःख होणं स्वाभाविक आहे, पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं की जे आपल्या जवळ होतं ते कायमचं आपलं नव्हतंच. ही गोष्ट प्रत्येकासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी खरी आहे, अगदी आपल्या शरीरासाठीही. हे आयुष्य तुमचा प्रवास आहे जो तुम्ही एकट्याने सुरू केला आहे आणि एकट्यानेच संपवणार आहात.
या प्रवासात काही लोक जास्त काळ सोबत राहतील तर काही लवकर दूर निघून जातील. पण महत्त्वाचं हे आहे की या प्रवासात तुम्ही लोकांना प्रेमाने जोडा, आनंदाने जगा आणि जो जाईल तो चांगल्या आठवणी घेऊन जाऊ द्या. जेव्हा आपण हे समजतो तेव्हा वियोगाचं दुःख कमी होतं. मुसाशी तिसऱ्या तत्वात म्हणतात, द्वेष आणि तक्रारींपासून दूर राहा. रिसेंटमेंट अँड कंप्लेंट ना तुमच्यासाठी चांगले आहेत ना इतरांसाठी. द्वेष म्हणजे हळूहळू जळणारी आग आणि तक्रार म्हणजे मनात साचलेलं विष. हे दोन्हीही तुमची मानसिक ऊर्जा सर्वाधिक नष्ट करतात. जर तुम्ही 2 मिनिटं एखाद्या जुन्या तक्रारीवर विचार केला तर त्याच्याशी संबंधित अनेक नकारात्मक विचार आणि आठवणी तुमच्या मनात येऊ लागतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या मनावरचं नियंत्रण गमावता. म्हणून मुसाशी म्हणतो, तुमच्या शत्रूवरही द्वेष करू नका, नाहीतर तुमचं शांत आणि स्पष्ट मन नष्ट होईल. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना दुखावू शकता. द्वेष आणि तक्रारी तुम्हाला थेट आत्मविनाशाच्या मार्गावर नेतात. त्यामुळे त्यांच्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं चांगलं. चौथा महत्वाचा तत्व, कमिटमेंट कधीही सोडू नका. मुसाशी सांगतो की कमिटमेंट म्हणजे तुमच्या मूल्यांप्रती असलेली निष्ठा. काही झालं तरी तुमची बांधिलकी सोडू नका. जर तुम्ही कमिटेड नसाल तर तुम्ही कधीच एका मार्गावर टिकून राहू शकणार नाही. मुसाशी वारंवार दृढ निश्चय यावर भर देतो. एक असा सराव जो कधीही थांबत नाही. तो म्हणतो की योद्ध्याचा मार्ग अत्यंत निर्धाराचा असतो. जेव्हा तो युद्धात उतरतो तेव्हा त्याच्या मनात शंका नसते. जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अडचणी येणारच. जर कमिटमेंट नसेल तर तुम्ही एक ध्येय सोडून दुसऱ्यावर जात राहाल. म्हणून मुसाशी आपल्या शिष्यांना सांगतो, शरीर सोडावं लागलं तरी चालेल, पण कमिटमेंट कधीही सोडू नका. या तत्वांचा सार असा, इच्छा आपल्याला भ्रमात टाकत असते. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा किंवा त्यांना एका मोठ्या ध्येयावर केंद्रित करा. जीवन हा तुमचा एकट्याचा प्रवास आहे. वियोग स्वाभाविक आहे, त्यामुळे त्याचं दुःख करू नका. द्वेष आणि तक्रारी तुम्हाला आतून नष्ट करतात, त्यांच्यापासून दूर राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, कमिटमेंट कधीही सोडू नका, कारण त्याशिवाय कोणतीही महान गोष्ट साध्य होत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही असेच उपयोगी आणि प्रेरणादायी किस्से घेऊन येत राहू. तोपर्यंत नमस्कार.